हाय हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज खूप दिवसांनी मी ब्लॉग टाकतोय. मागे जेव्हा मी गावी होतो 4 महिन्यांपूर्वी, तेव्हा ब्लॉग टाकला. त्यानंतर आज ब्लॉग टाकतोय. तर आजचा हा ब्लॉग नसणार आहे, एक असा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे आपला, स्पेशली आपल्या कोकणासाठी, जिथे मी स्वतः एक अनुभव घेतलेला तो पण तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे. आता जसं तुम्हाला माहिती आहे, आता पावसाळा सुरू होणार आहे. आता प्रॉपर पाऊस आता सुरू नाही झाला आहे. जो आता जेव्हा मान्सून सुरू होईल प्रॉपर, त्यानंतर असं होईल की काही गोष्टी अशा होणार आहेत ज्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की कोकण फेमस होतोय का, तुमचं काय उत्तर असेल? ऑब्व्हियसली तुम्ही हो म्हणाल. टुरिस्ट वाढत आहेत, खूप सारे अशा नेचरसारख्या ज्या हिडन आपल्या ज्या स्पॉट्स आहेत त्या व्हायरल होत आहेत, अशा खूप गोष्टी होत आहेत. पण यात एक अशी गोष्ट घडते ना, जी खूप कमी लोकांना दिसते. आणि हे जर असंच चालू राहिलं ना, तर आपण जे पुढे विचार करतोय त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होऊन जाईल. आपण जे बोलतो स्वर्गापेक्षा सुंदर कोकण, नेचर आहे कोकणमध्ये, सुख आहे, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, असं खूप आपण बोलतो, ते सर्व नष्ट होऊन जाणार आहे. तर हे मी असं का बोलतोय ते तुम्हाला समजायचं असेल ना, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी, मी लहानपणापासूनच गावी राहिलेलो आहे. तर मला माहिती आहे, पहिलं आता याआधी पहिलं गाव होतं ते खूप खूप म्हणजे वेगळं होतं आणि खूप पीस होता तिथे, खूप चांगलं होतं, शांतता होती. जरी माणसं गावी तेव्हा जास्त असली तरी शांतता होती, खूप पीस होतं. पण आत्ता माणसं मुंबईला आली आहेत, शांतता आत्ता पण झाली आहे, पण तिथे आता खूप वाईट गोष्टी घडत आहेत. आता जसं तुम्हाला माहिती आहे, आपल्या कोकणाला एवढा फेम मिळतोय की आपल्या कोकणात खूप सारे मूव्हीज होत आहेत. खूप मूव्हीज ज्या मराठीमध्ये झाल्यात, काही हिंदी मूव्हीज झाल्या ज्या आपल्या कोकणात शूट झाल्या. कारण आपला कोकण आता एवढा व्हायरल झालाय ना, आत्ता म्हणजे आता खूपच व्हायला लागलाय लास्ट 2 ते 3 वर्षामध्ये. तर हे चांगलं आहे, म्हणजे कोकण फेमस होतोय, व्हायरल होतोय, हे काही चुकीचं नाही आहे. पण मला एक अनुभव आलेला मागे मागे जेव्हा मी गावी फिरायला गेलो, तिथे आमचं गाव आहे, तिथेच एक स्पॉटवर फिरायला गेलो. तिथे एक अनुभव आलेला, तो तुम्हाला मी सांगणार आहे. तिथे काय झालं माहिती आहे, तिथे मी आणि माझे 2-3 मित्र होतो, ते गेलेलो. आणि तिथे असं नदीच्या साईडलाच एक स्पॉट होता. तिथे एक सुंदर असं लॅव्हेंडर कलरची फ्लॉवर्स जी व्हायरल झालेली, त्यामुळे खूप लोकं तिथे यायची. आम्हाला पण इंटरनेट थ्रूच कळलं. इंस्टाग्राम व्हायरल झालेला रील, त्यामुळे समजलं. त्यामुळे आम्ही गेलेलो. तर खूप जण तिथे जायची, खूप जण. आम्ही खूप दिवसानंतर तिथे गेलो, की बघूया बोललो कसं काय आहे ते. तिथे गेलो तर तिथे बघतो तर काय, तिथे पूर्ण कचरा, बॉटल्स, गुटखा, दारू, बिअरच्या बॉटल्स, परत खूप घाण गोष्टी तिथे टाकलेल्या होत्या. आणि तेव्हा पण मी एक रीलमध्ये व्हिडिओ केला, असा मोठा व्हिडिओ केला नव्हता. पण त्याच्यामध्ये एक आपल्याला काय शिकायला मिळालं, जी चुकीची गोष्ट आहे ती म्हणजे आपला कोकण व्हायरल होतोय, आपल्या खूप साऱ्या स्पॉट्स व्हायरल होत आहेत, आपल्या खूप साऱ्या स्पॉट्स व्हायरल होतात, लोकेशन्स व्हायरल होत आहेत. पण तिथे तेवढंच आपल्या कोकणात कचरा वाढत चालला आहे. आता खूप बाहेरून बाहेरून लोक येतात, ते कचरा करणार, काय करणार, बॉटल्स टाकणार. तर तिथे असं झालं, तिथे पूर्ण कचराच्या कचरा झाला. आम्ही जेवढं होतं तेवढं आम्ही थोडंफार उचललं, पण शेवटी एवढा कचरा होता ना, त्यानंतर मी तो रील केला, तो व्हायरल पण झाला थोडाफार. तर मला एवढं सांगायचं आहे की खूप जणं आता मला माहिती नाही की ह्याच्यात कोकणचीच लोकं बघतायत की किती जणं बघतील, किती जणं व्हायरल, किती व्हिडिओ व्हायरल होईल काय माहिती नाही. पण पण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी एका व्हायरल लोकेशनवर कुठेही, फक्त कोकणात नाही, महाराष्ट्रात कुठेही किंवा भारतात कुठेही किंवा कुठेही जा, आपण तिथे कचरा करणं ही चुकीची गोष्ट आहे. आपण तिथे एन्जॉय करायला जातो, फिरायला जातो, आपण फोटो काढतो, कचरा फेकून परत येतो. फोटो तुम्ही घेऊन येता पण कचरा तिथे ठेवून येतात, ही चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे असं खूप क्रिएटर्स पण असं सांगतात, हिडन लोकेशन आहे, ही हिडन लोकेशन आहे, इथे जा, इथे सुंदर आहे, इथे फोटो काढायला चांगला स्पॉट आहे. तर मी त्यांना पण सांगू इच्छितो की तुम्ही सांगू शकता, बरोबर आहे, तुमचा तो कंटेंट आहे, तुम्ही सांगा कोणता हिडन लोकेशन आहे, कोणता ब्युटिफुल स्पॉट आहे फिरण्यासाठी. पण तिथे हे पण तुम्ही सांगा, तिथे कचरा करू नका. आणि तुम्ही जिथे जाल, तुम्ही कचरा करणार नाही याची पूर्ण खात्री करा आणि तुम्ही एन्जॉय करा तिथे. याने कोकण फेमस पण होईल आणि स्वच्छ पण राहील. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी यासाठी बोललो की हे आत्ता मी तुम्हाला का सांगतोय, कारण आता पावसाळा सुरू होणार आहे. पावसामध्ये कोकणात खूप जण जातात. आता काही जण फिरायला, नेचर बघायला जातील, काही जण दुसरं कुठे कुठे फिरायला जातील. पण तिकडे
जाऊन असा कचरा करत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की प्लीज असं करू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना पाठवाच नक्कीच. तर तुम्ही कोकणकर असाल, तुम्ही महाराष्ट्रातून कुठून पण बघा, कोणत्या पण लोकेशनवर तुम्ही फिरायला जाल, तुम्ही कचरा टाकून तिथची जी नैसर्गिक एक सुंदरता असते ती तुम्ही घालवू नका. तिथे तुम्ही फोटो काढा, रील्स बनवा, चांगल्या रील्स बनवा. असं करा की तिथे लोक परत येतील. नाहीतर दुसरी लोक तिथे येऊन तिथे ती पण कचरा टाकणार आणि ती बोलणार की इथे खूप कचरा आहे, घाण आहे आणि एवढं व्हिडिओमध्ये दाखवलं व्हायरल लोकेशन आहे. असं नाही व्हायला पाहिजे. तरी मी हात जोडून विनंती करतो. आणि दुसरं म्हणजे ह्याच्या पुढे पण आता पावसाळ्यात ठीक आहे, आता आता तर होणारच आहे कचरा, कारण आता खूप लोक फिरायला वगैरे जाणार आहेत. पण यानंतर पण तुम्ही लक्षात ठेवा, कोणतीही आपल्या कोकणातली किंवा महाराष्ट्रातली कोणतीही लोकेशन व्हायरल होऊ दे, तिथे कचरा वगैरे काही टाकू नका. आणि असं पूर्ण आपला कोकण, आपलं पूर्ण महाराष्ट्र स्वच्छ ठेवा. त्यामुळे अजून आपला व्हायरल झाला तरी चालेल कोकण, पण कुठेतरी हे कचऱ्याने घाण करून ही चुकीची गोष्ट आहे. तर हेच मला व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना, तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, काय आपल्याकडे योजना केल्या पाहिजे ज्याने कचरा प्रॉपर होईल? मला वाटतं सरकारने पूर्ण जिथे जिथे फेमस असतील, फेमस नसतील, जवळपास ग्रामपंचायतीने वगैरे सर्व कचऱ्याच्या डबे, सुका कचरा, ओला कचरा हे तेवढं एक एक जरी ठेवलं तरी तेवढा कचरा कमी होऊ शकतो. आणि आपलं जे निसर्गाला एक चांगलं होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे आपल्याला एक डोक्यात हे फिट करायचं आहे की कचरा केला तर आपल्यालाच पुढे नुकसान होणार आहे. तर ते तुम्ही करू नका. आणि ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या फॅमिलीपर्यंत, तुमच्या ग्रुप्सपर्यंत, जिथे कुठे पाठवायचं सगळीकडे पाठवा व्हिडिओ. आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि कोकण स्वच्छ ठेवा, सपोर्ट करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये. असेच व्लॉग आपले येत राहणार मालवणी लँग्वेजमध्ये, मराठी लँग्वेजमध्ये. धन्यवाद.